वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवरांचं स्मरण करो. क्षेत्राधिपती मनोहर माऊली माऊलीचा सानिध्यात उपस्थित
सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू. प्रतिनित्य आनंदाचा सोहळा आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. व्यक्त रूपानं अव्यक्त रूपानं आनंद घेणारे काही भक्त आपल्या समोर येत असतात. आता व्यक्त रूप म्हणजे आता तुम्ही ज्या ठिकाणी बसून आहात ना, डायरेक्ट पाहणे हे व्यक्त रूप आहे. मीडियाच्या माध्यमातून इथं समोर नसताना सुद्धा युट्यूब मध्ये बघून आनंद लुटणारे बी आपल्याला आढळतात. आता युट्यूब मध्ये बघून इथं येऊन डायरेक्ट आज गुरुमाऊलीला बघण्याचा संधी मिळाली म्हणून आनंद मांडणारी बी काही असतात. आता दुपारी आले होते एक माय, अप्पा तुमच्या दररोज प्रवचन ऐकता बघा म्हटले. मग तुम्ही दिसतच नाही म्हणलो मी. दररोज ऐकता परंतु आम्हाला तुम्ही दिसत नाही. नाही हो अप्पा, घरी बसूनच तुमच्या ऐकतो आम्ही. मोबाईलचा टचिंग करतो तर मोठा टीव्ही स्क्रीन लावलेले आहे. त्या टीव्हीच्या स्क्रीन मध्ये काय तुमचा पूजा, काय तुमचा फूल, तुमच्या काय प्रवचन, आम्ही सगळे बसून कंटिन्यू प्रवचन संपेपर्यंत आम्ही उठत नाही. जसा तुमच्या समोर बसूनच आम्ही ऐकतो का असं वाटते म्हटले बघा. तर तिथं बघून 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 सण न होता आता इथपर्यंत येऊन भेटून जातात. तसं आमच्या पाटीलबाई सुद्धा आज प्रत्यक्ष रूपानं आपण या ठिकाणी यावं, पूजा करावं म्हणून चंदू पटेल परिवार के साथ या ठिकाणी त्यांच्या आगमन या ठिकाणी झालेले आहेत. त्या प्रकारे तर माऊलीच्या सानिध्यात जाऊन एक दर्शन होतो आणि पूजा पाठ घडते आणि दोन गोष्टी ऐकण्यात येते. शेवट आपल्याला कितीही तुम्ही व्यवहार करा, त्या व्यवहारामध्ये कधीही पूर्ण समाधान मला वाटत नाही. किती करोडो अब्जो रुपये तुमच्या जवळ आलं तरी सुद्धा तृप्ती मात्र मिळू शकत नाही, तृप्त होऊ शकत नाही. एकमेव स्थान आहे संतांचं स्थान, एकमेव ठिकाण आहे गुरुमाऊलीचं स्थान. तुझं वचन ही अमृता झालो मी एक पूर्ण तृप्त. तृप्त झालो असं नाही, जेवण करून तृप्त होतो, व्यवहार करून तृप्त होतो, पैसा मोजून तृप्त होतो, लाभ झाल्यानंतर तृप्त होतो, लग्न झाल्यानंतर तृप्त होतो, लेकरं झाल्यानंतर तृप्त होतो, परंतु पूर्ण तृप्त नाही. दुपारी आली एक माय, एकाला 3 मुली आहे, एकाला 2 मुलं आहेत. आपण औषध द्या, तुम्ही औषध देते म्हणा, औषध द्या म्हणून आले. मग कस काय, अजून एक मुलगा पाहिजे. बघा, भेटलं तर बी पूर्ण तृप्ती नाही. एक डझन बी झालं तर बी तृप्त नाही. लक्षात आलं का? एक गरीब माय होती, मी बोललो तुम्हाला लक्षात यावं म्हणून बोलतो. गरीब माय होती, वाटून खावं लागत होतं, पोट भरून सुद्धा खायला मिळत नव्हते. नगरच्या माता वाटून खावं लागत होतं, पूर्ण पोट भरत नव्हतं. त्याला होते 11 मुलं. परवा सांगितलं ना तर एक ह्याला तरनाळीला 11 मुली आहे त्याला. परवा तुम्हाला दाखवलं 11 मुली. तसं याला 11 मुलं. जेवताना म्हणायचं, काय देवा तुला अक्कल नाही. देवालाच अक्कल असलं तर असं काम करत नव्हते तुम्ही.
कितीतरी तरसू लागले श्रीमंत लोक त्याच्या पोटात लेकराला न टाकता माझा पदरात का पडले, म्हणून देवाला शिवेगाळ करायचे. तेव्हा जेवता वेळेस, कारण सगळ्या लेकराचा अर्धा अर्धा पोट भरायचं वेळ मला या ठिकाणी बघावं लागलं. देवाच्या ठिकाणी भरपूर पडू नये ना अण्णा, त्या ठिकाणी त्या लेकरासाठी तरसू लागले. मन्मस्वामीला पळू लागले, पंढरीला पळू लागले, बालाजीला पळू लागले, कुठं कुठं पळून पळून थकून गेले. खाणारे दिक्क नाही तिथं, तेवढं पडू नये त्यांच्याकडं. तिथं का देत नाही तू, माझा पदरात घालायचा मीच होतं का तुम्हाला, असं म्हणून म्हटले. तेव्हा जेवता वेळेस जेवण झाले, सगळं झाले, संध्याकाळचं बी जेवण झाले. झाल्यानंतर अंतरायला काही नव्हतं लेकराला, फाटका तुटका काहीतरी होतं ते अंतरून टाकले, झोपी घातली. पांघरायला बी नव्हतं. पांघरेची आली होती कोणीतरी आज, पांघरा, ते गावचं नाव पांघरा. पांघराच्याच बाई म्हणत होती आम्हाला, अप्पा तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये आम्ही बघतो प्रवचन. तसं ते पांघरायच्या अंतराचे कुठं आहे माय म्हणून ते बराच वर्ष झालं आम्ही टाळलो. आणि 14 वर्षापूर्वी आले होते मला, 12 वर्षापूर्वी मालकाचा तब्येत ठीक नसल्यामुळं त्यावेळी तेव्हापासून तुमच्यावर त्यांच्या श्रद्धा आहे. नंबर 1 कॉन्ट्रॅक्टर आहे. विचारलं काय काय साहित्य, आपा JCB आहे, टिप्पर बी आहे, रोलर बी आहे, काम छान चालते. 2-3 एकर शेत बी घेतलो. 1,21,000ला 3 एकर घेतलं. 1 कोटी. हा 1 कोटी. हा 1 कोटी. 1,21,00,000 3 एकर घेतलं. गेल्या वर्षी 80 लाखाला घेतलो. फार आनंद वाटला. तेवढं घेऊन सुद्धा गुरुमाऊलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, आनंदाचा गोष्ट आहे. लक्षात आलं का? पांघराणामुळं त्यांच्या आठवण आल्या. पांघरा आपले आनंद स्वामी घेतले त्यांचे ऍड्रेस, ते द्या म्हटले, त्याने दिले. कधीतरी आले तेव्हा आप्पा या आमच्याकडं, सांगायचं म्हणजे. प्रसाद वगैरे झाल्यानंतर देवाला काय म्हटलं, काय म्हणली, मीच पडून होतं का तुमच्या नजरामध्ये, काय 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 वाटेल ते शिवे दिली देवाला. सगळं झाल्यानंतरला काय नाही तरी सुद्धा टाकली. पांघरायला काय नाही, अर्धा लुगडं काढली अंगावरच. 9 वारी होता ना ते मोठे, लांब राहते ते, अंगावरचा कपडा अर्धा काढली, लेकराच्या अंगावर पांघरून टाकले. पांघरल्यावर थोडासा पदर जास्त झाले. अशा शिव्या दिली त्या देवाला. अजून एक दिलं तर तुझं काय बिघडून जात होतं का? लक्षात आलं का? अजून एक दिलं तर तुझं काय, दिलं तर बी समाधान नको, न दिलं तर बी समाधान. जेवताना म्हटली का दिला, जेवण झाल्यावर झोपताना म्हटली थोडं जास्त झालं तर बी समाधान नाही माणसाला, कमी पडलं तर बी समाधान. फार अवघड आहे, मेंटेन करणं फार मुश्किल आहे. लक्षात आलं का? ते आम्हालाच कळालं आता कसं मेंटेन करावं काय नाही. तरी सुद्धा आम्ही निवांत बसतो. त्याप्रमाणे व्यावहारिक जीवनात माणूस पूर्ण तृप्त होणं भयानक अवघड आहे. म्हणून एकमेव स्थान तुम्हाला त्या ठिकाणी आढळल, तो गुरुमाऊलीचं स्थान. 2 गोष्टी ऐकल्यानंतर
समाधान वाटते. झालो मी पूर्ण तृप्त, समाधान वाटते. बेचैनी निघून जात. तनातनी पासून मुक्त होऊन जात. श्री गुरु वचनोपदेश वनो आलिशी नागळे अहुदून रदिगे मुक्ती. मुक्ती म्हणजे काय आहे? बेफिकर राहणारे सुद्धा लोकांना फिकर राहते. लक्षात आलं का? ते बी राहू. क्या चाहिए आपको, क्या चाहिए? कोणीतरी महात्माला म्हटलं, तुम्हाला आपको क्या चाहिए? जो चाहिए जो है ना वो हमें नहीं चाहिए. चाहिए जो बोल रहे हैं ना वो चाहिए हमको नहीं चाहिए. ते शब्दच नको आम्हाला. अशा प्रकारचे अलिप्त उदासीन वृत्ती, ज्यांच्या उदासीन वृत्ती आहे हे संसाराच्या प्रती, तो तृप्त राहू शकतो. भोग विलास थुंकून टाकती, विष्टे समान विषय सुख मानती, सदा संतुष्ट राहता ते. सदा संतुष्ट, कधीतरी संतुष्ट नाही, सदा संतुष्ट. संतुष्ट असलेले संतांच्या वाक्य ऐकल्यानंतर आपोआप तृप्त त्या ठिकाणी होत असते. तृप्ती संतुष्ट असलेले संतांच्या मुखातून शब्द ज्यावेळे बाहेर पडणार आहे त्यावेळे आपोआप तृप्त होऊन जाते. स्वतः संतुष्टी नसेल, संतुष्टीचा शब्द तो वापरू लागला तर समोरची व्यक्ती तृप्त होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हे संतुष्ट होण्याकरता संपूर्णपणे समर्पण भावनेतून ज्यावेळे त्यांना शरण जातो, संपूर्ण 100%. स्वयंपाक करायचं असलं तरी सुद्धा 100% पाणी तापल्यावरच त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू टाकलं तर 100% शिजते. 25% पाणी शिजलं त्यावेळेस त्याच्यामध्ये घालून उतरून ठेवलं पण ते काम आहे. भात वरण वगैरे खळा 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 शिजवावं लागते. उडी मारावं लागते पाणी मध्ये. मारते की नाही उडी? तसं खुशीनं या ठिकाणी संतांच्या समोर ज्यावेळी आम्ही उडी घेतो, बघा वय किती आहे त्यांच्या आईचं? 80 असेल की काय? 75 वय. थकवा नाही बिलकुल. खन 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 पळत राहते, उडी मारत राहते. एक आजोबा होता आमच्या, मेटपल्ली गेलो होतो आम्ही, योग शिबिर ठेवले होते. 95 वर्षाचा आजोबा योगा करायला यायचे. म्हणायचं, देखो स्वामी जी मैं 95 साल का बुढ़ा नहीं, मैं जवान हूं म्हणायचे. जवान होते तुम्ही. 95 ईयर की मैं जवान बच्चा हूं, देखो कैसा स्वामी जी कैसा करो म्हणायचे. बघा ते हिंमत बघा त्या आजोबाचा. तसं या माताजीचं बी एवढंच ज्ञान भरपूर आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत राहते कवाबी. तर पूर्णपणे समर्पण भाव, संपूर्णपणे तिथं विचलित होता कामा नाही, संशय येता कामा नाही. लक्षात आलं का? शब्दावर सुद्धा संशय येता कामा नाही. लांछनाव कंडो ನಂಬುವೆ ಅವರ ಅಂತರಂಗವ ನೀವೇ ಬಲ್ಲಿರಿ. ತ್ವತ್ತಿಗೆ ತ್ವತ್ತು ಗೆಲಸವಲ್ಲದೆ ಅರಸರ ಸುದ್ದಿ ನಮಗೆ ಕೈಯ.
ತೊತ್ತಿಗೆ ತೊತ್ತು ಗೆಲಸವಲ್ಲದೆ ಅರಸರ सुद्धी नमगे कैया. राजा काय करतो हे विचार सेवक करू लागला, तो सेवा करू शकत नाही. फक्त सेवा करणं त्यांचं काम आहे. लक्षात आलं का? राजांकडे लक्ष ठेवून तू तसं काय करलास असं काय करलास यांनी काहीतरी शिकवण केलं तर अवघड होणार आहे. नोकरीतून वजा होणार आहे त्यांना. त्याकरता अण्ण बसवಣ್ಣ म्हणतात, ತೊತ್ತಿಗೆ ತೊತ್ತು ಗೆಲಸವಲ್ಲದೆ अरसरा सुद्धी नमगे कैया. माझा राजा म्हणजे माझा गुरु आहे, माझा राजा म्हणजे माझा लिंग आहे, माझा राजा म्हणजे जंगम आहे. या राजांचा सेवा करणं माझं काम आहे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा करणं आमचं कार्य कर्तव्य आहे. परंतु जंगम काय करतो, गुरु काय करतो असं म्हणून आम्ही संशय करू लागलो. ज्या प्रकारे संसारात संशय आल्यानंतर संसार सत्यानाश होते, तसा अध्यात्माचा सुद्धा आपल्याला पूर्ण गती प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा संशय येता कामा नाही. मग कसं करावं आपा? ते बरोबर नसलं तर काय करावं? तुमचं भावना बरोबर आहे की नाही? आपला भाव बरोबर असेल तर टोटल तुमचं परिपूर्ण अवस्था तुम्हाला प्राप्त होते. द्रोणाचार्यांचा भाव तेवढा होतं न होतं माहिती नाही, परंतु एकलव्याचा मात्र 100% भावना असल्यामुळं त्यांच्या 100% त्याला विद्या प्राप्त झाली होती. शिकविल्या का त्याला? शिकविल्या नाही. फक्त भाव तिथं दे. तिथं तर साकारमध्ये चिखलाचा मूर्ती होत. गुरु कुठे की काय की का पता नाही. चिखलाचा मूर्ती बनवून ज्यावेळेस त्याच्या समोर बसून त्याला विद्या प्राप्त करून घेतो, हे तर सजीव आहे. कोणत्या कोणत्या प्रश्नाचा तुम्हाला उत्तर तर मिळेल. म्हणून त्यांनी काय केला होता? 100% एकाग्र चित्तानं एक काहीतरी एक साकारामध्ये एक वस्तूची गरज होती त्यांना. आपल्या मन एकाग्रत करण्याकरता फक्त एक लव्य, दुसरं कोणी नाही, फक्त एकच आहे त्याचं नाव. एक लव्य. प्रेम फक्त द्रोणाचार्याच्या प्रती. भटकला का तो? नाही. सांगणं गेले चिखलाच्या मूर्ती म्हणून सोडून पळून गेला नाही, निष्ठा ठेवला. परंतु त्यांच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. अपूर्ण कोण होते? अपूर्ण कोण होते? त्यांच्या जवळ बसून शिकणारे लोक अपूर्ण होते. 100% भावना ठेवलेले एकलव्यांचा पूर्ण भक्ती असल्या कारणानं त्यांच्या परिपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी झाला होता. अनेक आपल्याला अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. म्हणून या ठिकाणी तया भावे शरण. काय म्हटलं? तया भावे शरण. भाव किती पाहिजे? भावे शरण जावे. तया भावे शरण जावे. बघा, भावे शरण जावे, भक्ती शरण जावे म्हटले नाही. श्रद्धा वापरलेली नाही, भाव वापरले. क्रिया शरण जावे म्हटले नाही, ज्ञानानं शरण जावे म्हटले नाही. त्याला जोड असले ते जमत नाही. ज्ञानाचा जोड भावनाला पाहिजे, क्रियाला जोड भावना पाहिजे. सगळ्या गोष्टीला भावयुक्त असायला पाहिजे. भावयुक्त असलेले क्रियाला महत्व आहे, भावयुक्त असलेले ज्ञानाला महत्व आहे. व्यवहारामध्ये सुद्धा भाव पाहिजे. भाव म्हणजे कसं असते माय?
भाव म्हणजे कसं असते, बोलताना आपोआप कळते भाव. बोलताना भाव कळते की नाही, काय भावनेनं बोलते हे व्यक्ती आपोआप लक्षात येते. चला हो, थोडं बऱ्याच दिवसाच्या नंतर बडन पटेल शेट्टी साहेब, चलो बार दिवसाच्या नंतर आला, चला थोडा चहा पिऊत. नका महाराज नका, ठीक आहे राहू दे. त्याला भाव म्हणत नाही, ह्याला तसं जमतच नाही, मी सोडणारच नाही, हे आतून येते. वरच्यावरी बोलणं म्हणजे वरून वरून निघून जा म्हणल्यासारखं. आणि पोटातून ज्यावेळी आपण बोलतो, घट्टी पकडतो, त्या शब्दामध्ये ताकद असते. माताजी म्हणत होते, अप्पा शब्द असा निघते तुमचं वीर रस आहे म्हणून. म्हटलं वीर रस म्हणजे कसं असते माय? नाही नाही, तुमचं बोलतानाच आम्हाला कळते. निष्कलंक स्वभावाया यासु विद्या प्रदायिनी. त्या ठिकाणी कलंकित भाषा नाही. कलंकित भाषा कमजोर असते, निष्कलंक भाषा पॉवरफुल असते, शब्दामध्ये ताकद असते. लक्षात आलं का? तसं बोलताना ताकदीनं बोलायचं असेल तर हात कलुषित राहता कामा नये. कलुषित प्युअर सोनं मऊ राहते, बरोबर आहे. मी भेसळ सोनं कसं राहते? घट्ट राहते. गोल्ड मोल्ड व्हायचं असेल तर प्युअर सोनं मऊ कसं बी वाकवा वाकत राहते. मिक्स असलेले सोना वाकू शकत नाही. तसं भेसळ शब्द चमकदार दिसते, भेसळ असलेले चमकदार दिसते, परंतु त्या ठिकाणी मऊपणा नसते. त्याप्रमाणे भावयुक्त शरण जाणे, भावयुक्त शरण जाणे म्हणजे प्युअर 100% सोनं होऊन त्या ठिकाणी शरण जाणे, ह्याला म्हणतात शरण जाणे. तया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे. सदा वाचे नाम घ्यावे. बघा, मग भावना, कधी कधी लेकराच्या भावना जी असते की नाही, आई वडिलांच्या प्रती तो भावना कमी असतात. बाहेरच्या लोकांवरती त्यांच्या भावना भरपूर असतात. बाहेरचे लोक सांगितले की त्याला गोड वाटते, घरच्या लोक सांगितले की त्याला गोड वाटते. कारण भावना नसते, बाहेर भावना असते. ज्यावेळी आमच्या जवळ दाखवायला आले की मी बोलतो, घरचे लोक घरामध्ये राहिले की थोडं बंद करते, बाहेर गेले की हा बरोबर आहे बघा म्हणतो. बरोबरच असते ते व्यवहारिक दृष्टीमध्ये चालत राहते. तसं उद्धालक ऋषी होतं, तुम्हाला माहिती आहे. उद्धालक ऋषी श्वेतकेतू त्यांच्या मुलगा, हुशार होता मुलगा श्वेतकेतू. वडिलाला म्हटलं, वडील मामूली हुशार न होते, ते आत्मज्ञानी होते, संपूर्ण पारंगत होते. तरी सुद्धा त्यांना वाटलं माझ्यावरती यांच्या 100% भावना राहत नाही, त्याकरता माझ्याजवळ या लेकराला ठेवण्यापेक्षा एक गुरुकुलमध्ये त्यांना पाठवून द्यावं. कोणाला वाटलं? उद्धालक ऋषीला वाटलं. छोटं लेकरू, पहिले गुरुकुलमध्येच करत होते ना सगळे, गुरुकुलमध्येच पाठवत होतं पहिले. आता
गुरुकुल आहेत नावासाठी, परंतु तिथं विद्या अध्यात्माचा जोडच बिलकुल तोडून टाकले. आईला काय प्रेम करावं, वडिलाला कसं प्रेम करावं, गुरुला कसं प्रेम करावं, देवाला कसं प्रेम करावं, हे शाळेमध्ये कुठं शिकविते. म्हणून आई वडील देव धर्म यापासून लेकरं वंचित होऊन गेले. परमर्ष वाचा म्हणून म्हणतात का तिथं शाळांमध्ये? नाही. काय काही आई वडील परमर्ष वाचलं तर लेकरं बिघडून जातील म्हणून ते परमर्ष काढून घेते. हा, नाहीतर कुठंतरी मनमस्वामी जवळ जाऊन बसलो तर कसं व्हावं म्हणून. त्याला कुठं आवडते माहितीये का? धाब्यामध्ये जाऊन बसव, छान होते. धाब्यामध्ये बसावं की मनमस्वामीच्या मंदिरामध्ये बसावं? मनमस्वामीच्या मंदिरमध्ये पारायण केल्यानंतर तुमचे कल्याण होते की धाब्याबरोबर बसून गडबड केलं तर कल्याण होते? मग कल्याण होते, परंतु तिकडे जाऊ देत नाही. बेडा पार होते पारायण केल्यानंतर, तिकडे आम्ही जाऊ देत नाही. ज्या ठिकाणी आमचा बरबाद होते त्या ठिकाणी जाऊन बसतो. काय कामाची? संस्कारच नाही. त्याप्रमाणे बुद्धाला कला वाटलं या ठिकाणी हे लेकरू बिघडून जाईल, कारण आमच्या जवळ त्याचा 100% भावना नाही. तर विचार केला, एका ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन सोपून टाकला. त्यानं हात जोडला, काय हो तुमच्या एवढं ज्ञान आम्हाला नाही, आमच्या जवळ कशाला सोडता यायला, तुम्ही शिकवा ना. नाही नाही नाही, तुमच्या जवळच राहते. काय काही पोराला घमंड राहते. लक्षात आलं का? आमचा वडील ज्ञानी माणूस आहे, आम काय कमजोर होता, असं तसं एक मध्ये होतं त्याला लेकरं. तरी सुद्धा असा तसा करून एक 12 वर्ष त्या माऊलीजवळ त्यांनी वास केला होता. नंतर गुरु महाराज जोपर्यंत तुम्हाला जा म्हणू शकत नाही तोपर्यंत जागा खाली करू नये. इथं यात्रेमध्ये नाही तर अवघड दुसरे सगळं तेच राहायला तर येणाऱ्या जाणाऱ्याला कसं होईल? अवघड होऊन जाते. म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचाही सुद्धा आपण विचार करावा लागतं. ज्यावेळी त्यांच्या आश्रयामध्ये विद्या संपन्न होण्यासाठी ज्यावेळी आपण जातो काहीतरी अवगत करून घेण्यासाठी, त्यावेळी जोपर्यंत माऊलीचा आदर होत नाही तोपर्यंत जागा खाली करायचं नाही, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. 12 वर्षाच्या नंतर त्याला वाटलं आता वेद संपन्न झालो, विद्या संपन्न झालो, आता काय उरले, आता काय कामाची नाही, असा विचार केला. कोण? श्वेतकेतू. एक दिवस आला, गुरुजी मेरा तो सब कुछ हो गया ना, हम निकल जाऊं, मैं जाऊं तो जाऊ का मी? महाराज काय? ठीक आहे बेटा जा म्हणले. 12 वर्ष भयानक खुशी, सगळं मंत्र पाठ, वेद पारंगत होऊन विद्या भंडार संपन्न होऊन ज्यावेळी तो जातो, आल्यानंतर आई वडिलांचा पाय पडला. रे तू आलास की महाराज पाठवून दिले? त्यावेळी म्हटलं मी चालू का? सगळं झाल्यावर कशाला हो तिथं? काहीही विचारा तुम्ही, घ्या पुस्तक म्हणलं, काही विचारा, उपनिषद विचारा,
वेद विचारा, आगम विचारा, कुठल्या नंबर आहे, कुठला अध्याय आहे, सगळं सांगून टाकतो श्वेतकेतू म्हटलं. ठीक आहे, विचारला खटखट खटखट सांगून टाक. त्यावेळी त्याला परीक्षा घ्यायचं होतं. कोणाला? उद्धालक ऋषीला. त्याने म्हटलं, आता जे तू पाठ केलास की नाही, हे 15 दिवसाच्या नंतर तुला अजून मी हे प्रश्न विचारतो, त्यावेळे सांगू शकतोस का? हो बिलकुल. रात्र अपरात्रीमध्ये मला उठवून मला विचारा, त्यावेळे मी बोलू शकतो. एवढा कॉन्फिडन्स. एक काम करावं लागतं. 15 दिवस तुम्हाला वेळ देतो. एक काम, 3 दिवस 2 टाइम जेवण करायचं. नाश्ता बंद. इथं नाही हो, त्या श्वेतकेतूच, नाहीतर तुम्ही परेशान होऊन जाईल. सकाळी नाश्तासाठी गुलबर्गाचे भक्त, गुलबर्गाचे भक्त त्यांनी जिलेबी घेऊन आले. सकाळी दे ना तुम्हाला, दुपारी देतो. आणि भरून भरून आणले तिथे कार मध्ये ना. मराठीत ಹೇಳಗತ್ತಿ ನಪ್ಪ ನಿನ್ ಬಗ್ಗೆ ಮರಾಠಿದ ಹೇಳಗತ್ತೀನಿ. ಗುಲ್ಬರ್ಗದಿಂದ ಬಂದಿದ್ದಲ್ಲ ಭಕ್ತ, ನಿಮ್ ಬಗ್ಗೆ ಮರಾಠಿದ ಹೇಳಗತ್ತೀನಿ. ಮರಾಠಿ ಬರ್ತದ? मराठी बरला. मराठी येईना तरी सुद्धा ते बसलेत. येणं गेलं ते महाराजांचा हावभाव तर बघू, शब्दाचं येर पेर तर बघू, असं म्हणून भक्त बसून आहेत ऐकायला. भाव आहे ना त्यांच्या. काय म्हटले? नाश्ता बंद, 2 टाइम जेवण. 3 दिवसाच्या नंतर 1 टाइम जेवण. नाश्ता बी बंद, 1 टाइम जेवण बंद. 3 दिवस तसं, 3 दिवस तसं. नंतर 3 दिवस जेवण बंद, फक्त फळं खाऊन राहायचं. अजून 3 दिवस दूध, अजून 3 दिवस सगळं बंद, फक्त पाणी पिऊन राहायचं, काहीच खायचं नाही. अशा प्रकारे 15-16 दिवस या प्रकारे तुला आचरण करावं लागतं. तदनंतर माझ्याकडे ये, त्यावेळे मी तुला विचारतो ना. ठीक आहे, करतो म्हणून तो केला. ताय माय होऊ लागलं. आखरीला तर जीव इथपर्यंत आले. तर नंतर बोलविले. मी कोणता तरी अध्यायामध्ये तुला विचारलं होतं, थोडं सांग नंतर म्हणले. काय करू देवा नसुचे उपाय. काय मला काय आठवण राहिने गेले, माझा जीव कसाविसो होऊन चालले. त्यावेळी त्यांनी म्हटलं, हे विद्या तुझं अन्नासोबत आलेले, अन्नासोबत जाणारे, हे शाश्वत विद्या नाही म्हणले. लक्षात आलं का? अनेक विद्या प्राप्त होऊन एक विद्या येत नसेल तर त्या विद्येत ते काही कामाची नाही. ते येतो आणि जातो. अशा प्रकारच्या विद्या प्राप्त करून घेतो. ते विद्या तुला प्रसन्न झाल्यावर अनेक विद्याच्या भानगडीमध्ये पडायचं गरज नाही. तो कोणता विद्या आहे? आत्मविद्या. आत्मविद्या जोपर्यंत तुझ जवळ येणार नाही, हे सगळं विसरूनच जाणार आहे. पहिला गुणकर्म स्वभाव देवाच्या ओळखून घे. बाबा पिताजी आप ही कृपा करो.
आग्रही 100% भावनेतून ज्यावेळी नतमस्तक झाला, एवढा मी 100% वाचन केलं तरी सुद्धा मी परिपूर्ण झालेले नाहीये. कारण भाव ठेवून सद्गुरु जवळ मी गेलेले. मला एक प्रकारचे अहंकार होतं, माझा वडील एवढा ज्ञानी आहे, तुझ्याजवळ काय शिकायचं आहे असं म्हणून मला वाटत होतं. तर मला आत्मबोध करा म्हटलं. ऐकू लागले का सगळे? आत्मबोध. त्यावेळे ऑर्डर दिले, तुला पाहिजे ना आत्मबोध? ठीक आहे, जा, समोर झाड आहे की नाही, झाड, वडाचा झाड, त्या वडाचा झाडाचा एक फळ घेऊन ये म्हणजे. एक फळ आणून दे, त्याला फोड म्हणले. फोडले. काय आहे मध्ये? भरपूर बी आहेत मध्ये. ठीक आहे, एक बीज घे म्हणले. बीज घेतला, त्याला फोड म्हणले. फोडले. काय आहे मध्ये? काहीच नाही. त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणू नको. एवढा मोठा झाड आहे त्याच्यात. एक बी तू टाकून बघ, विशाल वृक्ष होते. होते की नाही? हा, होते. आहे का त्याच्यात? नाही. नाही, परंतु कसं होते? होते कसं? त्याप्रमाणे आपल्या जवळ काय नाही, म्हणता येत नाही. विशाल अणोरणीयान महतो महीयान. अणुपेक्षा अणु आहे, महानपेक्षा महान. लीला. त्या झाडामध्ये कितीतरी पानं लपून आहेत, कितीतरी फळं लपून आहेत. त्या बियामध्ये कितीतरी फळं, वर्षानुवर्ष निघणारे फळ एवढासा बी मध्ये आहे की नाही माहिती? कितीतरी कुंटल लाकडं निघते एवढं बी मध्ये. वर्षानुवर्ष फळं निघतात, कुंटलचे कुंटल. तसं नाही कसं म्हणता येते? तसं देव ओतप्रोत ज्या वृक्षामध्ये भरून आहेत, त्याप्रमाणे ओतप्रोत आत बाहेर दिसत नाही, परंतु असल्याशिवाय नाही. आहे, दिसते का? परंतु त्याला त्या अवस्थेपासून व्यवस्था केल्यानंतर त्यावेळेला तुमच्या डोळ्याला ते दिसू शकते. त्यावेळे त्याच्या लक्षात आलं, हे अरीव, हे ज्ञान भेटल्यानंतर झालो मी पूर्ण तृप्त. आत्माला हुडकत गेलं तर मिळणार नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. त्याला काही करता येत नाही, हाताला आढळत नाही, परंतु अनुभूती मात्र त्याला घेता येते. त्याप्रमाणे श्वेतकेतू ज्यावेळे 100% वडिलाला शरण गेल्यानंतर त्याला आत्मबोध त्या ठिकाणी झाला होता, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा तया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे, करी दीनावर कृपा. वडील असो, काही व्यक्तींना वडील गुरु झालेले, काही व्यक्तींना पत्नी गुरु झालेले, काही लोकांना सती म्हणजे पती गुरु झालेले, काही लोकांना वहिनी गुरु झालेले. वहिनीला काय म्हणतात? तो भावाचा बायकोला भावजे गुरु झालेले.
हेमरेड्डी मल्लम्मा भावजे वेमना त्यांच्या देर, त्या देराला उपदेश दिली हेमरेड्डी मल्लम्मा. काय त्यांच्या कविता पहा तुम्ही, किती सुंदर, किती सुंदर लिहिले. आत्मशुद्धी लेन आचारमध्ये येला, भांड शुद्धी लेनी पाकमध्ये येला, चित्त शुद्धी लेनी शिवपूजे येईल रा, विश्वधारी रामा विनरुवे. बघा वेमन कवीचे एक एक शब्द एवढं भारीचे आहे. गुरु कोण आहे, त्यांचे गुरु कोण आहे? हेमरेड्डी मल्लम्मा काय म्हणले, भावजय म्हणले का? भावजयवरती भाव, भक्ती भाव ठेवलं. अनुग्रह त्यांनी त्याला केले. बिलकुल वाम मार्गाने होता, वेमन वाम मार्गात होता तो. आता त्याच्या कथा सांगत बसलं तर फार मोठं होऊन जाईल. वाम मार्गानं म्हणजे एक स्त्रीच्या नादी लागला होता तो. त्यावेळी त्यांनी काय म्हटलं, भारीच एक हे होतं, त्याला काय म्हणतात, नतनी, भारी डायमंडचं. ते बाई काय म्हणले, तुमच्या आत्याच्या नाकावर असलेले डायमंड मला आणून दिलं तर मी समाधान होतो म्हणली होती. बरोबर आहे काय? त्यावेळे येऊन जे काय म्हणतात ते काही भोळा असल्यासारखं, शंकराच्या मल्लीनाथाच्या आराधना करत असल्यामुळं संपूर्ण भोळा होती माय. जे मागेल ते देत होते, जे मागेल ते देत होते. त्यांच्या लक्षात आला, कशासाठी पाहिजे रे तुला, असं असं ती बाई मला आण म्हणली. खुल्ला खुल्ला बोलला, मी देतो बाळ, तुला देतो, परंतु एक काम करावं लागतं. गंभीर अवस्था होऊन ते ठेवायचं, मी दिलेले वस्तू ठेवायचं एका ह्याच्यामध्ये, टेबलवरती किंवा काहीतरी तिथं ठेवायचा. त्याला 5 फेरी घाला म्हणायचं त्याला, आणि फेरी घालत असताना तू लक्ष ठेव म्हणले. रात्री 3 वाजता ते ठेवले. नतनीच्या आशाने ते उठले. तेच दिसत असता, भारीचा डायमंड, भारीचा डायमंड भेटते. फिरू लागली. फिरत असताना पहा म्हणले त्याने. डोळा सुंदर डोळ्या त्याला दिसत होता, मेकअप करून. ज्यावेळी रात्री उठली 3 वाजता, त्यावेळी सगळं ह्याला त्यांनी म्हटलं, बापरे काय डेंजरस. कानातून घाण वाहणारे, डोळ्यातून घाण वाहणारे, तोंडातून घाण निघणारे. ह्या ठिकाणी अशा प्रकारच्या शरीराचा नादी लागून माझा सत्यानाश करून घेतो म्हटलं. घेतलं ना तिने, पळत सुटला. माय मला दर्शन झालेले आहे, मला कृपा करा म्हणून साष्टांग दंडवत टाकलं. मला उपदेश कर, अनुग्रह कर. दीक्षा देऊन टाकली, हस्तमस्तक संयोग केली. म्हणून ध्यान करत राहा म्हटलं, आपोआप तुला कृपा होईल. काय काळजी करू नको, जे अनुभवाला येणार आहे ते शब्द रचना करून ठेव. पहिला शब्द त्याचा निघाला, आत्मशुद्धी.
आत्मशुद्धीलेने आचार मधेला. माझा आचार बिघडल्यामुळं माझा आत्म गंदा झाला होता, आवरण बसले होते. आत्मा गंदा होत नाही, परंतु आवरण बसते. असं समजून घेऊ नका आप्पा असं का बोलतात. परंतु आत्मा कधी घाण होत नाही, त्याच्यावर घाण पडते. आरशावर घाण पडते. घाण पडते म्हणून तुमचं तोंड दिसत नाही. लक्षात आलं का? रात्रीचा वेळ आहे, आरसा लावलेले, बघितलं तोंडच दिसलं. अरे आरसाला काय गडबड झाला का? एकाने म्हटलं दिवा लावून बघ म्हणले. त्या आरशासमोर दिवा लावला आणि दूर वाट पण बघितलं, तरी सुद्धा दिसणार. अरे तसं जमत नाही, तुझं तोंडाकडे दिवा लावून घे आणि आरसाकडे बघ म्हणले. लक्षात आलं का? आरसा खराब नाही, बहिरंगाच्या वातावरण खराब आहे, त्याला नीट करावं लागते, धूळ साफ करावं लागतं, तर आपोआप चेहरा ठळक त्या ठिकाणी दिसत राहते. त्यावेळेस त्याला वाटलं आत्मशुद्धीले आचार मध्ये येला. माझा आत्मा अशुद्ध झाल्यामुळं, धूळ पडल्या कारणानं, गलीज पडल्या कारणानं एक गलीज दूर करण्यासाठी एकमेव क्रिया मला करावं लागतं, आचरण करावं लागतं. म्हणून आत्मशुद्धीले आचार मध्ये येला. भांड शुद्धीलेने पाकमध्ये येला. जोपर्यंत भांडा शुद्ध राहत नाही तोपर्यंत स्वयंपाक शुद्ध होत नाही. परवाच बोललो मी, दररोज घासावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, क्लीन करून ठेवावं लागतं. थोडा बी कण त्या ठिकाणी राहिला तर पुरा नासून टाकते. किती धूळ आहे बाजीरेड्डी त्यांच्या पत्नी, किती बाबा मामूली धूळ आहे का तिथं. स्वच्छ 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 करून ठेवतात म्हणून स्वयंपाक होत राहते. भांड शुद्धीलेनी पाकमध्ये येला. हे चित्त बी आत्माचं एक प्रतिरूप आहे. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. लक्षात आलं का? हे शुद्ध होण्याकरता, याच्यामुळं आत्मा आपल्या लक्षात येत नाही. हे पडदा होय. चित्त हा पडदा आहे, बुद्धी हा पडदा आहे, मन हा पडदा आहे. आडवा आले, परंतु ह्याला बघा, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनच कारण तुमचा सत्यानाशला, मनच कारण तुमचं कल्याणाला. मनाचा तयारी पाहिजे ना विश्वंभरप्पा. मनाचा तयारी आहे म्हणून इथे येऊन बसलात. मन कधी मला जाऊ दे, दररोज चलो, आज एक दिवशी जाऊ दे असं वाटलं तर मी तिथंच राहतो. मनाला वाटलं तसं कसं हो, अजून 2 दिवस राहिले, कसं तरी 2 गोष्टी ऐकून घेऊ असं म्हणून एक मन मजबूत तिथं प्रेशर करते. प्रेशर केले की जाऊ की नको, की जाऊ की नको, की तुमचं बद्दल मला गेलं, सगळ्याचा बद्दल बोल, नाही तर तुम्ही असं समजून घेऊ नका. ते सगळ्याचा मनाचा स्थिती बोलतो. त्यावेळे ज्यावेळे सुमन असेल तर काय करते, ऑटोमॅटिक ओढून इथपर्यंत आणून वर बसविते. लक्षात आलं का? कारणम बंध मोक्षयो हो. बंधन बी टाकू शकते, बंधन मुक्त बी करू शकते. म्हणून मन, बुद्धी, चित्त हे वेगळं वेगळं नाव आहे, परंतु ते एकच काम करते. वेगळं वेगळं काम करत असल्यामुळं वेगळं वेगळं. आता बाईचं नाव कोणी आजी म्हणतात, कोणी बहीण म्हणतात, कोणी आई म्हणतात, कोणी बाबा ताई म्हणतात. बाई किती, बहीण वेगळं आहे, आई वेगळं आहे, काय काय ते तुमच्या मराठीमध्ये काय मला कळत नाही. आत्या बी आहे, मम्मी बी आहे, भाऊजे बी आहे, नादनी बी आहे, ननंद बी आहे. एकच बाई असं कसं झाली हो? तांदूळ एकच आहे, बियम म्हणतात, चावल म्हणतात, अक्की म्हणतात, राईस म्हणतात. नाव अनेक आहे, परंतु आहे वस्तू एक आहे. तसा या ठिकाणी आत्माच्या जवळ असलेले, ते जवळ जवळ असलेले हे एकच आहे, तर रूप वेगळं वेगळं केले ते. लक्षात आलं का? असो, मी कुठं कुठं जातो काही करी दीनावरी कृपा.
पुरे निधी दैन्य पाप. देणे पाप. असा दिनावर असा कृपा करा, त्या ठिकाणी शिल्लक काही राहू नको. क्लिअर 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 तुमच्या कृपा असल्याशिवाय हे शक्य नाही. माऊली, मी तर 100% भावना ठेवून तुमच्या जवळ आलो, परंतु तुम्ही मात्र कृपा दृष्टी उघडीने पाहे. कृपा दृष्टी दुरून आलो तुझ्या उघडीने पाहे. कृपा दृष्टी. कृपा तुम्ही करा. डोळ्यानं कृपा करा, हातानं कृपा करा, मनानं कृपा करा, शरीरानं कृपा करा. लक्षात आलं का? कृपा फक्त डोळ्याने बी होत नाही, हाताने बी होते, स्पर्श करून बी होते, बघून बी होते, ऐकून बी होते, बोलून बी होते. होते की नाही? आता काय करू लागलो मी? बोलून. काय लोक येऊन घट्टी पाय धरतात. आता त्याला वाटते पाय ठेवल्यावर आमच्यावर कृपा होते. काय काय लोक माझा हात ठेवून घेऊन डोक्यावर ठेवा असा काढून घेऊ डोक्यावर ठेवून येतो तो. काय सांगा, आमचा मनात देव की त्याच्या मनात. कोणी म्हणले तिथं जाऊन आले, काय आलं? सगळ्याला मारलं, मला कस का मारलं नाही तुम्ही? अरे मारतो तुला, गेलो सगळ्याला थापात गेलो. त्याला वाटलं की मला काय थापलं नाही, आम्ही तसंच निघून गेलो. नंतर इथे येऊन दोनदा थापलो त्याला. तुला दोनदा थापितो बघ म्हणले. थापलं तर सगळ्यांना थापावं लागते, नंतर गप्प बसावं लागते. त्यालाच भेटले, मला भेटले नाही. आज तर तिथं मी परेशान. लक्षात आलं का? परवा तो वाढत होतो मी, मला वाढत, तुला वाढा, मला वाढत, आता सगळ्याला वाढत बसलं तर काय हाल काय होईल माझं. आता उगा टेस्टिंग म्हणून त्या ठिकाणी खाली गेलो, काय स्वयंपाक काय आहे ते बघण्यासाठी आपण गेलो होतो. लागलेले लक्ष्मी दिदी, लक्ष्मीच्या इथे देशमुख माता लक्ष्मी दिदी बऱ्याच दिवसापासून माताजींना ओळखतो आम्ही. तर आम्ही योगा कार्यक्रम केलो होतो कवठ्याला. लक्षात आलं का? लक्ष्मी शंकरराव देशमुख, बरोबर आहे? एवढं आठवण ठेवलं, किती दिवस झाले माई भेटून. तर फार सुंदर कार्यक्रम झाला होता. दिगंबर पट आले होते का तुम्ही? फार सुंदर कार्यक्रम. त्या देशमुखचे खारीमध्ये काहीतरी कार्यक्रम केलो होतो. तर सांगायचं तात्पर्य, अरे हा योगाच, दिनावरी कृपा, अशा प्रकारच्या कृपा दृष्टी गुरुमावली तुमच्या आमच्यावर असायला पाहिजे. तरच माझा काय होतो, दरिद्रपणा दूर होतो, दैन्य निघून जाते, आपोआप राहत नाही. पाप ताप दैन्य गेले, दरिद्रता. नवविद्या माझी सार, नवविदा माझी सार. नवविदा भक्ती आहे. त्या भक्ती मोजत बसायची गरज नाही. लक्षात आलं का? 9च्या 9 त्या ठिकाणी मिसळून मी भक्ती केली म्हणून समजून घ्या तुम्ही. दास्य भक्ती आहे, असं तर काही काही भक्ती आहेत, परंतु त्याच्या लिस्ट काढत बसला तर अजूनही 2 तास निघून जाते. लक्षात आलं का? नवविधा माझी सार, हे सगळ्याचा नवविधाचा सार आहे, भक्तीचा सार आहे. नाव मात्र होती अकरेही नावाला येऊन पोहोचले. अशा प्रकारच्या नामस्मरण करण्याच्या जो संधी आपल्याला या माध्यमातून प्राप्त होत आहे, फार आनंद वाटला. दिवसांदिवस 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 आम्ही ऊस उलटा खावलो महाराज, ऊस उलटा खावलो. लक्षात आलं का? गोडातून गोडी राहते, आम्ही उलटा खावलो. जसं जसं आम्ही उलटा खात चाललो तसं तसं गोडी वाढत चालले. तसं तसं श्रावण मास मध्ये सुरू आपण केलो, नाहीतर पहिले गोड गोड लागला, नंतर सपक लागलं तर अवघड होणार आहे. म्हणून उलटा सुरू करायचं, खायचं. कवबी पहिलं काय करायचं, कांद्याचं भाजी खायचं,
माय वाट कडूपणा नंतर कडू कशाला करून घ्यायचं. नंतर जे जे काही पसंत नाही ते पहिले पार करायचं, नंतर शिस्त खात राहायचं. मस्त लक्षात आलं का? त्याप्रमाणे अशा प्रकारच्या भक्ती या ठिकाणी आम्ही करू लागलेले आहे. फार आनंद वाटला. संदेश कोण दिले? मन्मथ म्हणे धरा जीवी, हेची भक्ती सरा शिव. या जीवाला समजून सांगतो, ये जीवा काय कर, शिवाच्या भक्तीला पकड. आणि नंतर अशा प्रकारच्या गोडी, या गोडी आमचा पासून सुटका होता कामा नये म्हणून मन्मथ माऊली फार विचारपूर्वक हे अभंग रचना केलेली आहे. फार आनंद वाटला. आणि अशा प्रकारच्या सद्बुद्धी, आत्मकल्याण होण्यासारखं तुमचं हित व्हावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती हर हर हर.